रस्त्यावर फिरस्ता मित्राचा जिगरी मित्राने नदीवर खून का केला? कारण ऐकूनच धक्का बसेल. दोघेही फिरस्ते, सतत नशेमध्ये धुंद, कॅटरिंगचे काम मिळाल्यावर येणाऱ्या पैशातून दारू प्यायचे. जिथे फुकट जेवण मिळत असेल तिथे पोटाची भूक भागवायची आणि ब्रिज खाली झोपून जायचे. असे मस्त मोहला जीवन योगेश आणि राजेश जगत होते. दोघांचेही कुटुंबे असले तरी या दोघांना कोणी विचारत नसत. त्यामुळे घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. दररोजच्या स्नानादिक विधीसाठी नदीवर येत असत. एकाने अंघोळ करायचे आणि दुसऱ्याने त्याच्या वस्तू सांभाळायच्या असा त्यांचा दिनक्रम होता. त्या दिवशी योगेशकडे काही रक्कम होती, ती त्याने राजेशकडे ठेवायला दिली. योगेशची आंघोळ झाल्यानंतर राजेशची आंघोळ झाली. योगेशने आपले पैसे परत मागितले, पण राजेशने कुठले पैसे, माझ्याकडे तर नाहीत असे म्हणत हात वर केले. यामध्ये दोघांची झटापट झाली आणि त्यात सराईत योगेशने राजेशचा खून केला. आतापर्यंत एकमेकांची साथ देणारे दोघे मित्र आता मात्र किरकोळ पैशासाठी कायमचे दुरावले. एक जण मृत्युमुखी पडला आणि दुसरा तुरुंगामध्ये जाऊन बसला. त्याची ही हकीकत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी ही धक्कादायक व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. योगेश राणे आणि राजेश प्रभुळकर हे दोघे मुंबई येथील लोअर परेल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये दारू पिऊन फिरत असत. दोघेही फिरस्ते असल्यामुळे त्यांची ओळख झाली आणि ते मित्र बनले. दारू पिण्यासाठी मिळेल ते काम करणे किंवा कॅटरिंगचे काम करून मिळणाऱ्या पैशांची दारू पिणे आणि जिथे लंगर म्हणजे मंदिराबाहेर किंवा इतर कुठे फुकट जेवण मिळेल ते खाऊन ब्रिज खाली झोपणे असा त्या दोघांचाही दिनक्रम होता. अंघोळ करण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी योगेश आणि राजेश हे वेळ मिळेल तेव्हा खडावली येथील नदीवर येत असत. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी नेहमीप्रमाणे ते दोघे मुंबईवरून अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी खडावली येथे लोकल ट्रेनने आले होते. नदीवर जाण्यापूर्वी पोटभर दारू ढोसली. सोबत बिर्याणी पार्सल घेऊन ते नदीकडे गेले. त्यानंतर जेवण करून झाल्यावर योगेश याने आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये उतरण्याआधी राजेशकडे आपल्या जवळचे 700 रुपये ठेवण्यात दिले. तो नदीमध्ये उतरला. त्यानंतर राजेश हे आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये उतरला. दोघे आंघोळ करून कपडे धुवून बाहेर आले. त्याने कपडे बदलले तेव्हा योगेश याने राजेश प्रभुळकर ठेवायला दिलेले 700 रुपये परत मागितले. तर राजेशने माझ्याकडे पैसे नाहीत असे उत्तर दिले. हे ऐकून योगेशचा रागाचा पारा चढला. त्याने योगेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राजेशनेही योगेशला शिव्या दिल्या. त्या दोघांच्यामध्ये झटापट सुरू झाली. दोघेही नशेमध्ये होते. त्यांना काही सुधरत नव्हते. या झटापटीमध्ये राजेश जमिनीवर खाली पडला. आता तो आपल्याला मारणार अशी भीती राजेशला वाटली. योगेशने कसलाही विचार न करता खाली पडलेल्या राजेशच्या डोक्यात बाजूला पडलेला दगड उचलून घातला. त्याच क्षणी राजेश हा जागीच गतप्राण झाला. राजेश ठार झाल्याचे लक्षात येताच योगेश सावध झाला. त्याने रक्ताचे डाग पडलेले कपडे बदलून घटनास्थळावरून पोबारा केला. योगेशसाठी खून करणे काही नवे नव्हते. राजेश प्रभुळकरची हत्या करण्यापूर्वी त्याने 2 व्यक्तींची डोके ठेचून हत्या केली होती. पण त्यातील एका गुन्ह्यामध्ये पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली होती. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तो मुंबईच्या जेलमध्ये होता. मात्र कोरोना काळामध्ये त्याला बाहेर सोडले होते. तेव्हापासून तो परत जेलमध्ये गेला नव्हता. त्यामुळे त्याला या खुनाचे काही वाटत नव्हते. पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार झालेला होता. दुसरीकडे राजेशची विचारपूस करणारे कोणी होतेच असे नाही. त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी सोडून गेले होते. तर त्याची आई त्यांच्या मुलीकडे गावी राहत होते. त्यामुळे राजेश कुठे गेला याची चौकशी नातेवाईक करेपर्यंत खूप उशीर होणार असे योगेशला वाटत होते. पण घरचे कोणी विचारणारे नसले तरी पोलीस असतात, जे कायद्याचे रक्षण करतात आणि गुन्हेगारांच्या मुसक्या वळतात. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका येथील टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे जीवगावचे पोलीस पाटील विश्वास विष्णू पालवे यांनी दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी
दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये फोनद्वारे माहिती दिली की गणपती मंदिराच्या बाजूला भातसा नदीच्या पात्राजवळ जीवगाव खडवले येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडला आहे। या माहितीची शहानिशा करण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले। नदीपात्राजवळ झाडाझुडपामध्ये एका 40 ते 45 वयोगटातील पुरुषाचा मृतदेह पडलेला होता। त्या व्यक्तीच्या डोक्यावर चेहऱ्यावर कुठल्या तरी अवजड वस्तूने ठेचून जीवे ठार मारल्याचे दिसत होते। मुकेश ढगे यांनी या घटनेबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, पोलीस उपविभागीय अधिकारी मुरबाड विभाग अनिल लाड यांना कळवले असता त्याने घटनास्थळी येऊन मृतदेहाची आणि घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासासाठी पोलिसांना मार्गदर्शन केले। पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकास घटनास्थळी पाचारण केले असता त्याने घटनास्थळाची आणि मृतदेहाची पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह खडावली येथील शासकीय प्राथमिक रुग्णालयामध्ये पाठवून अज्ञात आरोपी विरुद्ध कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 326/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) 238 प्रमाणे गुन्हा नोंदवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके तयार करून त्यांना तपास कामे रवाना करण्यात आले। मृतदेहाची ओळख पटेल असे कुठले ओळखपत्र किंवा इतर काही कागदपत्र घटनास्थळी अथवा मृतदेहाजवळ मिळून न आल्यामुळे तसेच आरोपीबाबत कुठलाही पुरावा नसल्यामुळे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर होते। घटनास्थळापासून काही अंतरावर 3 दिशांकडे जाण्यास 3 रस्ते आहेत। एक रस्ता खडावले रेल्वे स्टेशनकडे, दुसरा रस्ता टिटवाळाकडे जातो आणि तिसरा रस्ता नाशिक महामार्गाकडे जातो। त्यामुळे पोलिसांना प्रश्न पडला होता की आरोपी कुठल्या दिशेने पळून गेला असावा। या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी श्वान बेली हिने मोलाचे काम केले। श्वान बेली हिने घटनास्थळावर मिळून आलेल्या चीज वस्तूवरून खडावली रेल्वे स्टेशनपर्यंत मार्ग दाखवला। त्यामुळे पोलिसांच्या तपासाला एक योग्य दिशा मिळाली। पोलिसांनी घटनास्थळापासून ते खडावली रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावरील सर्व CCTV फुटेज तपासले। त्यामध्ये 2 व्यक्ती खडावली रेल्वे स्टेशनकडून नदीच्या दिशेने जाताना दिसत होत्या। मयताची उंची आणि शरीर रचनेवरून पोलिसांनी अंदाज लावला की CCTV फुटेजमध्ये दिसणारे हेच ते दोघे असावेत। जर मयत आणि आरोपी हे खडावले रेल्वे स्टेशनकडून चालत नदीकडे गेले असतील तर आरोपी पळून जाताना रेल्वे स्टेशनकडे गेला असेल असा अंदाज लावला। नदीकडून खडावली रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील CCTV फुटेज तपासले असता एक व्यक्ती संशयास्पदरित्या रेल्वे स्टेशनकडे जाताना दिसली। त्या फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचा फोटो काढून तपास सुरू केला। तो खडावली रेल्वे स्टेशनमधून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये बसून जाताना CCTV फुटेजमध्ये दिसून आला। खडावली रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या दरम्यान एकूण 29 रेल्वे स्टेशन आहेत। संशयित आरोपी खडावली रेल्वे स्टेशनमधून लोकल ट्रेनमध्ये बसला तर तो कुठल्या रेल्वे स्टेशनवर उतरतो हे बघण्यासाठी तपास पथकाच्या एका टीमने खडावली रेल्वे स्टेशन ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यानचे सर्व CCTV फुटेज तपासण्यात आले। ती व्यक्ती लोकल ट्रेनमधून उतरताना दिसली नाही। दुसऱ्या तपास पथकाच्या एका टीमने ठाकुर्ली रेल्वे स्टेशन ते ठाणे रेल्वे स्टेशन दरम्यानचे सर्व रेल्वे स्टेशनचे CCTV फुटेज तपासले असता तेव्हाही तो ट्रेनमधून उतरताना दिसला नाही। मुलुंड रेल्वे स्टेशनपासून पुढच्या रेल्वे स्टेशनचे CCTV फुटेज तपासणाऱ्या तिसऱ्या तपास पथकाच्या टीमला यश आले। तो परेल रेल्वे स्टेशनवर उतरताना CCTV फुटेजमध्ये दिसला। पोलिसांनी CCTV फुटेजमधून काढलेल्या फोटोच्या आधारे लोकांच्याकडून माहिती घेतली। तेव्हा फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती लोअर परेल भागामध्ये नेहमीच येत असल्याची खात्री पटली। NM जोशी मार्ग पोलीस स्टेशन मुंबई शहर यांच्या मदतीने लोअर परेल भागामध्ये संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला। संशयिताने
दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी NM जोशी मार्ग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरी केल्याचे कळले। त्यानंतर कल्याण तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणच्या पथकाने NM जोशी मार्ग पोलीस स्टेशन मुंबई शहर यांच्या मदतीने संशयिताला लोअर परेल भागातून ताब्यात घेऊन टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठांच्या समोर हजर केले। त्याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली। त्याने आपले नाव योगेश एकनाथ राणे, वय वर्ष 40, राहणार मुंबई भागामध्ये फिरस्ता, मूळ राहणार वाकळघर, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड असे सांगितले। योगेश राणे याने त्याचा मित्र राजेश प्रभुळकर, वय वर्ष 49, सध्या राहणार शिवडी मुंबई याची हत्या केल्याचे कबूल केले। दरम्यान पोलिसांनी राजेश प्रभुळकर याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या नातेवाईकांना देण्यात आला। योगेश राणेची रवानगी कल्याणमधील कारागृहामध्ये करण्यात आली। या हत्येचा गुन्हा दाखल झाल्यापासून अनोळखी आरोपीला शोधण्यासाठी दिवस रात्र एक करून 300 पेक्षा जास्त CCTV फुटेज तपासून अवघ्या 7 दिवसामध्ये आरोपीला अटक करण्यात आली।